आमदार देवेंद्र भुयार यांचे पुन्हा महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. आमदार देवेंद्र भुयार यांचे पुन्हा महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला भेटत नाही, तर ती नोकरीवाल्याला मुलाला भेटते. 2 नंबरची मुलगी पानटपरीवाल्याला किंवा किराणा दुकानदाराला भेटते. 3 नंबर गाळजो राहिलेला पोरगी ती शेतकऱ्याच्या मुलाला भेटते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं काही खरं राहिलं नाही. जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेळबाळ निघत राहते. माई इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असा कार्यक्रम आहे. भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते. आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही. मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. म्हणून जरा तुम्ही खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. तुम्ही महिलांचे वर्गीकरण करू शकत नाही. आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. मला आश्चर्य वाटते, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणचे आमदारांचा महिलांकडे अपशब्दांमध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, तुम्ही त्याचे वर्गीकरण करू शकत नाही. ती संसार चालवते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं रान करत आहात व दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करीत आहे. त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे हे समजते. महिला का उपभोगायचे साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण कसं करू शकता? अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, असा प्रकारचा महिलांचा वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही. ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत. तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले, तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. समाजवादी पक्ष लोकसभेत आमच्यासोबत होता, विधानसभेत आम्ही त्यांचा विचार करणार, असं संजय राऊत म्हणाले. नाना पटोले असतील, आमचे जयंतराव पाटील, राजेश टोपे, विजेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून मी स्वतः आमच्या अन्य देसाई असे आम्ही सगळे एकत्र बसतो. मग समाजवादी पार्टीचे अबू आझमी आले,
दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते आले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी असतील, कॉम्रेड नारकर, लिमये, हे सगळे लोक साधारण आमची चर्चा पुढे सरकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष ते लोकसभेला आमच्या बरोबर त्यांना कसं सामावून घेता येईल याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली. साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. रोहे येथील कुंडलिका नदीवर शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्या लोकार्पण. रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंचाचा 25 फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र ठोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुतळा साकारला आहे. पुतळ्याची उंची 25 फूट आहे तर चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची 50 फूट आहे. ब्रांज या धातूपासून बनवलेला हा पुतळा 8.5 टन इतका वजनाचा आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यात छत्रपती घराण्यातील खासदार उदयराजे भोसले आणि युवराज संभाजी राजेंची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास हजारो शिवप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे. आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की शिवभक्त समस्त रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये येतीलच, मोठ्या संख्येने येतीलच. त्याचबरोबर आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळपास 30 फुटी उंच जो पुतळा आहे त्याचं अनावरण तर करणारच आहोत. या व्यतिरिक्त तिथं आपण एक शिवसृष्टी करत आहोत ज्याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 गड किल्ल्यांची जी प्रतिकृती आहे याचं सुद्धा अनावरण प्रातिनिधिक स्वरूपात पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. या व्यतिरिक्त आपण इथे शिवसृष्टीच्या समोरच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले 6 महत्त्वाच्या प्रसंगांचं आपण शिल्पसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये त्याच्याही कामाची सुरुवात ही होणार आहे. त्यामुळे उद्याचा 3 तारखेला होणारा जो सोहळा आहे हा त्याच्यातला प्रथम भाग आहे आणि पुतळ्याचं अनावरण आपण करत आहोत. शिवसृष्टी असेल आणि तिथलं सुशोभीकरण असेल या सर्व कामांचं सुद्धा एकदा ते परिपूर्ण झाल्यानंतर त्याचा सुद्धा शुभारंभ पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे. आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याची सगळेच जण वाट बघत होते, कारण ज्या वेळेला पहिल्यांदा या शिवसृष्टीची कल्पना आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी सर्वांसमोर ठेवली त्यावेळेला समस्त रोहीकरांनी याचं स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. आणि माझी खात्री आहे की उद्याच्या सोहळ्यामध्ये सुद्धा एक घरातले सदस्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून आपण सगळेच जण मिळून सहभागी होऊ याबद्दल माझी खात्री आहे. गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे काँग्रेसचा पायी मोर्चा. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंती निमित्त हुतात्मा चौकातून दुपारी 3 वाजता शास्त्री पुतळा, बाळासाहेब ठाकरे पुतळा, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर पुतळा, रिगल थिएटर, MG राजीव गांधी पुतळ्यापर्यंत रस्ता पायी मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोहोचून हा मोर्चा पूर्ण करण्यात आला. या पदयात्रेत काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी राजीव गांधी यांच्या समानार्थ घोषणाबाजी केली. काँग्रेसने राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली. या इथे स्मारकाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत. या आपल्या सर्वांना माहिती की सत्य, अहिंसा आणि सदाचार हे महात्मा गांधीजींचे वचन होते आणि त्याप्रमाणे सातत्याने त्यांनी वागण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे. खरं तर आज आम्ही या माध्यमातून 2 गोष्टीसाठी बोलत आहोत. एक म्हणजे आम्ही सांगतोय की कम्युनल हार्मोनी फार आवश्यकता आहे. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा जो आहे तो आत्मा आहे तो सांभाळला गेला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी बोलवत आहोत. आणि दुसरं आम्ही म्हणत आहोत की महिला सुरक्षा
ही जी आहे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आणि या मुद्द्यावरती आज आम्ही हा जो आहे हा मार्च आम्ही काढलेला आणि याच्या माध्यमातून आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो। आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 64,000 महिला ज्या आहेत त्या लापता आहेत, त्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आहोत। जवळपास आपण बघितलं तर 9 महिन्यामध्ये 1300 महिला ज्या आहेत या नागपूरमध्ये बेपत्ता आहेत। त्यामुळे या सगळ्या महिला प्रश्नावरती सिक्युरिटी पुन्हा नाही 64,000 वर्षभराच्या, 9 महिन्याच्या नागपूरच्या ज्या आहेत 1300 आणि सगळ्यात जास्त महिला ज्या लापता आहेत त्या 91,000 महिला ज्या आहेत त्या 2016 आणि 2018 पर्यंतच्या काळात। त्यामुळे आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन उतरत आहोत आणि पुण्याची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, या घटनेमध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत ते सगळ्यांच्या संबंध जो आहे तो RSSशी आणि भाजपाशी आहे आणि म्हणूनच त्यांना वाचवण्याचं काम होतंय का हा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारत आहोत। त्यामुळे महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही आज या माध्यमातून आम्ही आवाज उचलण्याचं काम करतो। देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य पुन्हा केलेलं आहे महिलांच्या विषयीच। ते मी त्यांचं वाक्य ऐकलं, खरं तर दुर्दैव आहे की अशी मंडळी जी आहे त्यांना लोक आमदार म्हणून निवडून देतात। ज्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं की मुलं तुमची जी आहेत ती कशी पुढं तयार होतील त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, सुंदरतेबद्दल त्यांनी एक परिभाषा आणि सुंदरतेबद्दल त्यांनी बोलण्याचं काम केलं। दुर्दैव आहे, तर महिलांना बघण्याचा दृष्टिकोन किती मानसिकता त्यांची छोटी आहे आणि विकृत आहे हे या ठिकाणी दिसतंय। त्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल बोलायचं आहे मला आणि दादांनी कुठंतरी अशा आमदारांना आवर घालावा, महिला संदर्भामध्ये अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणं हे सगळ्यात मोठं गैर आहे आणि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये अशा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे। ही मानसिकता आहे आणि मानसिक विकृती आहे। आम्ही महाविकास आघाडीसोबत आम्ही 12 जागांची मागणी केली आहे, अबू अझामी म्हणाले। मग या मजबूतीने लढेल, सीट कमी अधिक होतीलही, छोटी पार्टी झाली तरी चालेल पण देश मोठा झाला पाहिजे। धर्माच्या नावाने लोकांना फूट पाडली जात आहे। आम्ही 12 जागा मागत आहोत। मुस्लिम लोकांना तिकीट देणार व ते भाजपासोबत आहे असं बोलून मुसलमान वोट देणार का, तर ते 5 कोटी देऊन ते उमेदवार शोधत आहेत, अशी टीका अबू अझामी यांनी केली आहे। सेटलमेंट केलेली सिटिंग आमदाराला सीट दिली जाणार याच्यात कुठलीही शंका नाही। तुम्ही ज्या सीट बद्दल बोलताय ती भिवंडी ईस्ट आहे आणि ईस्ट मध्ये समाजवादी पार्टीचा आमदार आहे, ती अर्थातच सीट त्यांना देणार। असं जोपर्यंत शेवटचा लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत एक पुढे मागे होतच राहतं। साधारणतः किती जागा 200 250च्या आधीमध्ये हा होता। कधी पर्यंत पूर्ण जागा डिक्लेअर केलं जाईल? तसं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाकली। एक लक्ष्मी नाके यांनी म्हटले की जरांगी पाटील हे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार, त्यामुळे राजेश टोपे असो किंवा रोहित पवार आम्ही त्यांना हरवणार। आता कसं म्हणजे राज्यामध्ये खूप जण हरवणार ही भाषा वापरायला लागली। आपल्याला काय माहित नाही बाबा हाकींचे हात कितपर्यंत जाईल आणि एक न बोललेलं बरं। या नवीन गव्हर्नमेंटने शिवनेरी बसमध्ये हवाई सुंदरी सारखी आता बसचे पाटे सस्पेन्शन वगैरे व्यवस्थित करा। हवाई सुंदरी हालत नाहीत हवेमध्ये, इथे बसमध्ये ती सुंदरी झालायची। अजित पवार म्हणतात दिवाळीला 3,000 रुपये दिवाळी म्हणजे ओवाळणी म्हणून गिफ्ट देणार लाडक्या बहिणीने। असं आहे की हे सगळे दिवाळी म्हणजे लगेच 14 दिवसांनी इलेक्शन, ते 3,000 पाकिटात द्यायचे, ते 3,000 असे द्यायचे, त्याच्यात काय मोठे यांना मतं विकत घेतल्याशिवाय काही जमणारच नाही आहे। एकीकडे गडकरी साहेब बोलतात की ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालंय, आम्ही नाही बोलत, गडकरी साहेब बोलतात कारण योजना चांगली आहे। पण गडकरी स्वतः म्हणतात की या योजनेमुळे महाराष्ट्राचं काहीच खरं नाही। स्वतः अजितदादा म्हणतात कुठल्या योजना कॅबिनेट मध्ये आल्या की पैसेच नाही द्यायला, याला पैसे कुठून आणायचे, अशी स्वतःच्याच सरकारमध्ये तिजोरीत पैसा नसल्याची खात्री स्वतः अजितदादा देत आहेत। काय बोलायचं, उदय सामंत पण म्हणतात की महिलांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यावं, आम्ही त्यांना गिफ्ट देतो, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात तेच आहे ना। मी जे काय म्हटलं ते खोटं आहे का? मी थोड्या स्पष्ट शब्दात म्हटलो की आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही आम्हाला द्या। रिटर्न गिफ्टचा अर्थ काय असतो की मी तुला गिफ्ट दिली, तू मला गिफ्ट दे। आता गिफ्ट म्हणजे काय, तर मला मत दे। मी थोड्या क्लिअरली बोललो की हे सगळं मतांचं राजकारणासाठी चालू आहे। काल आणि आज अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले खचून जाऊ नका। म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना कुठेतरी मनातनं वाटतंय की भाजपचे कार्यकर्ते मनातनं खचलेत, ही म्हणजे हे कारण देणं हे महाराष्ट्रासाठी खूप इशारा देणार आहे की भाजप मरगळलेल्या परिस्थितीत भाजपमध्ये एक अवकळ आलेली आहे
आणि दोन म्हणजे दोन प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक चालू असताना अमित शहांना इथे येऊन बसावं लागतं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा इशारा आहे. बरं सर, राजकीय प्रश्न आहे. वीर सावरकर यांची स्तुती केली सुशील कुमार शिंदेंनी आणि ते म्हणतायत की ते विज्ञानवादी आहेत. वीर सावरकरांनी जातीयवाद संपवण्यासाठी केलेलं कार्याचा मला नेहमीच आदर वाटतो. प्रत्येकाला आपापली मतं आहेत ना. सोशल आणि हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग हे प्रत्येकाचं समान असेल असं काही सांगता येत नाही. सर, अरे आगे ही हूँ भाई. किती जागांची मागणी तुमच्याकडनं केलेली आहे तुमच्या पक्षाकडनं? ऐसा है कि हमारा सबसे पहला ये है कि महाविकास आघाड़ी मजबूती से लड़ना चाहिए. सीट कम मिले ज्यादा मिले उसके ऊपर कोई अलग नहीं होना चाहिए. देश बड़ा है, पार्टी बड़ी नहीं है. पार्टी छोटी हो जाए चलेगा, लेकिन देश बड़ा होना चाहिए. जो लोग देश के संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं, जो लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को परेशान कर रहे हैं, ऐसे लोगों को हटाने के लिए समाजवादी पार्टी पूरी ताकत के साथ एनडीए के साथ खड़ी है. हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. मुंबई मध्ये किती जागा लढणार आहे? प्रदीप नाईक यांनी कारखाना विकून खाल्ला अशी टीका आमदार भीमराव केराम यांनी केली. गेली 15 वर्षापासून आमदार राहिलेले प्रदीप सरनाईक यांनी किनवट माहूर विधानसभेमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्यानंतर देखील त्या ठिकाणी 1300हून अधिक कर्मचारी कामाला होते. तो कारखाना त्यांनी विकून खाल्ला. त्यामुळे त्यांना सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांविषयी बोलण्याचा अधिकार नाही. मी 22 महिन्यांपासून किनवट माहूर विधानसभेमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करून तसेच काही ठिकाणी कामे पूर्ण झाले असून त्यामुळे जनता येणाऱ्या निवडणुकीत माझ्या पाठीशी राहील. विरोधकांना टीका केल्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नसल्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे, अशी प्रतिक्रिया आमदार भीमराव केराम यांनी केली आहे. युवकांच्या अनेक मागण्या आहेत की सुशिक्षित बेरोजगारांना इथे कुठला रोजगार उपलब्ध नाहीये. यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी तुम्हाला सांगतो, बघा, ज्या विद्यमान आमदाराच्या संदर्भात बोलायचं झालं, आमच्या पूर्वसुनीच्या नेतृत्वाने या किनवट माहूर भागामध्ये एक कविलो कारखाना या ठिकाणी होता. ते कविलो कारखान्यामध्ये साधारणतः 12-1300 लेबर त्या ठिकाणी काम करायचे. विद्यमान आमदारांनी तोही कारखाना विकून खाल्ला. त्यांनी तर गप्पा करूनही या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भात राहायला प्रश्न कैलासवासी किशनरावजी पाचपुते आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार यांनी जी रेणुका सूतगिरणी निर्माण केली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये शासनाचं त्याला हमीपत्र न मिळाल्यामुळे स्वायत्त संस्थांनी त्याला मदत करू शकले नाही. त्यामुळे ती सूतगिरणी आम्हाला उभं करता आली नाही. राज्यामध्ये 2 सूतगिरण्या त्या ठिकाणी होत्या आदिवासी उपयोजनेमध्ये. एक अगस्तीरुती सूतगिरणी अकोली म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये मधुकर पिचडांचं, आणि दुसरं आपलं किनवटचं. आणि त्या 93 सालामध्ये मी जवळपास 100 एकर MIDC या ठिकाणी केलं. मी कधी दावा केला नाही, कधी बोर्ड लावला नाही. ही MIDC मी आणलेली. याच्यामध्ये 80% जमीन माझ्या आदिवासी लोकांची. एकर आदिवासीचा उद्योगाचा तिकडे प्लॉट आहे काय? नाही ना. मग आता ह्या बेरोजगार लोकांसाठी काम उपलब्ध करून देण्यासाठी ती MIDC उभी केली ना. हे काय त्या ठिकाणी आपल्या मिरवण्यासाठी नाही ना, हौसेसाठी. तर सत्ता जेवढी जास्त लांब काळापर्यंत तुम्हाला मिळेल, इथली प्राथमिक गरज लक्षात घेऊन भविष्यामध्ये इथलं युवक असेल, बेरोजगार असेल, इथले शेतकरी असतील, कामगार असतील, यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे विकासात्मक कामाचा दृष्टिकोनातून सरकार म्हणून असल्यानंतर सरकारच्या माध्यमातून ती करणे आमची नैतिक जबाबदारी आहे आणि भविष्यामध्ये आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत. बघा, 2019ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 2.5 वर्ष तर कोरोनाच्या महामारीमध्येच आपला तो कालावधी गेला आहे, बरोबर आहे. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारही नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. परंतु सरकार जरी नसताना सुद्धा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये विकासासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध करून घेतली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, महायुतीचं सरकार आलं. आज तुम्ही किनवट माहूर भागामध्ये कुठल्याही कोपऱ्यात कुठेही गेला, 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर प्रवास केला, तुम्हाला सांगतो, या ठिकाणी साधं उदाहरण दिलं तर अनेक वर्षापासून लोकांचे जे प्रलंबित प्रश्न होते, जसं कोठारीचा पूल असेल, त्याच्यानंतर आमच्या मांडवा रोडला जाणारा उपाशी नाला असेल, आमच्या तिकडे सिंगरवाडी ते पिपरपुडीला जाणारा पूल असेल, बोलणीचा मोठा पूल असेल, त्याच्यानंतर
तुमचे मरगावडा ते पाटोद्याच्या अंतर्गतला पूल असेल, निराळाचा पूल असेल, अप्परवापेठच्या परिसरामधले पूल असे जवळजवळ साधारणतः 51 मेजर आम्ही पूल निर्माण केले या ठिकाणी. पण त्यावरचे रस्ते तुम्ही बघा. आता विकास झाला नाही म्हणजे विरोधकांकडे कुठला विषयच नाही ना. टीका टिप्पणीच्या पलीकडे त्यांच्याकडे काय विषय. मी तर त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की गेल्या 15 वर्षाचा त्यांनी हिसाब द्यावा आणि माझ्या ह्या 22 महिन्याचा हिसाब त्यांना मी देतो. त्याचं तुलनात्मक इथलं असणारं विचार घेतला असणाऱ्या जनतेने त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे मी काय केलं काय नाही. ते उघड लोकांच्या समोर आहे. किनवट शहरामध्येच राज परिस्थिती अशी नगरपालिका कार्यक्षेत्र माझ्याकडे पैसे टाकायला जागा नाही. माहूर पण नगरपंचायतमध्ये तीच परिस्थिती आहे. विकास नाही तर काय. 1993 मध्ये कमर्शियल गाळ्या ज्या मी बांधत होतो जवळपास 170 कमर्शियल गाळ्या मी त्या 93 सालामध्ये बांधल्या. आता 120 कमर्शियल गाळे बांधतो. हुतात्मा गुणराजे शंकरशाह नावाचं जे विचारपीठ होतं 27 वर्ष भग्न अवस्थेमध्ये पडून होतं. आज तुम्ही बघा ते किती सुंदर त्या ठिकाणी बांधलं. असे कितीतरी ठळक तुम्हाला दिसण्यासारखे विकासाचे काम आहे. आता नाव ठेवण्याला काय अर्थ राहणार. विरोधकांकडे मुद्दाच नाही म्हणून ते विरोधकाकडे कुठला विषय राहणार आहे त्यांना. मी आता सांगितलं ना त्यांना केवळ पक्ष आणि जातीच्या भरोशावर जातीमध्ये एक भावनिक वातावरण निर्माण करून परत एकदा आपल्याला सत्तेमध्ये कसं येता येईल हे त्यांचं एक समीकरण आहे. परंतु मी खात्रीनं सांगतो कालही या मतदारसंघातला बंजारा समाज माझ्यासमोर होता. इथला सर्व जाती जमातला माणूस सुरुवाती गेली 40 वर्षे तो माझ्यासोबत सत्तेत असलं तरी माझ्यासोबत आहे, सत्तेत नसलं तरी माझ्यासोबत आहे. आता तर त्यांनी मला नेतृत्व करण्याची संधी दिली 19 सालामध्ये आणि त्यांना जे अपेक्षित होतं पूर्ण करू शकलो नसेल परंतु त्यांचे जेवढं समाधान होईल एवढं काम या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे. या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो 2 बॅरेज फोटो साकत राहतात नेहमीसाठी. आता आमच्या किनवट माहूर शहराला पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये मेजर जे प्रकल्प होता आता जे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा या राज्याचे नगरविकास मंत्री होते त्यावेळेस मी 7.5 कोटीची योजना आणली. ती नागझरी डॅमवरून आम्ही पाणी आणलं किनवट नगरपालिकेसाठी. त्याची परत आणखी नवीन पाईपलाईन करता येणार शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं आता उच्च पातळी बंधारा आपण किनवटला मंजूर केला. तसाच एक उच्च पातळी बंधारा मारेगावचा मंजूर केला. 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेलं माहूरचं तीर्थक्षेत्र आहे. देशभरातले लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आजही आम्हाला विकत पाणी घेऊन प्यावं लागतं. तोही पाण्याचा प्रश्न आम्ही निकाली काढला. तो धनुळाचा उच्च पातळी बंधारा मंजूर झाला. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. आमचा प्रयत्न आहे की लवकरच कार्यक्रम दिल्याचे भूमिपूजन या ठिकाणी करायचं. आता हे मेजर काम लोकांना दिसत नाहीत का. कुणकेश्वरचं 12 वर्ष म्हणजे कुठल्याही निकषामध्ये बसत नव्हतं ते बंधारा. त्याला 232 कोटी रुपये मंजूर करून मागच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन केलं. तेही काम त्या ठिकाणी चालू आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. 2-250च्या दरम्यान जागावाटप पूर्ण झाले आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. सिटिंग आमदाराला त्या पक्षाचा 30 सीट दिली जाईल. 2-250च्या दरम्यान जागावाटप पूर्ण आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप होईल. हवेत हवाई सुंदरी हलत नाही पण एसटीतील किती हलेल बघा. जे पाकिटातून द्यायचे ते 3000 वरून देत आहे तेच रिटर्न गिफ्ट मागताय. भाजपात अवकळा आली आहे. 2 राज्यांची निवडणुकीत सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रात येऊन का बसावे लागतंय. कोल्डप्ले शोचे 2500चे तिकीट 3 लाखांना विकली जाते. हा स्कॅम आहे. सामान्य तरुणाला हा शो बघायचा आहे. सर सर्व मित्र पक्षांना पण आज बोलवलं होतं. सगळ्यांची चर्चा सुरू आहे. तिसऱ्या दिवशी बैठक सुरू आहे. सगळं काही ठरलंय, फॉर्म्युला ठरलंय आणि आमचा ठरलंय. काय काळजी करू ठरलं म्हणजे जाहीर होणार आहेत का आकडे किंवा कुणाला ज्या अर्थी छोटे पार्टनर आले त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली. सिटिंग आमदाराला सिटिंग सीट दिली जाणार याच्यात कुठलीही शंका नाही. तुम्ही ज्या सीट बद्दल बोलताय ती भिवंडी ईस्ट आहे आणि ईस्ट मध्ये समाजवादी पार्टीचा आमदार आहे. ती अर्थातच सीट त्यांना देणार. असं जोपर्यंत शेवटचा
लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत एक पुढे मागे होतच राहतं. साधारणतः किती जागा आता पूर्ण झालेल्या आहेत? 250च्या वरती? 250, 200, 200-250च्या आधीमध्ये हा होता. कधी पर्यंत पूर्ण जागा वाटप डिक्लेअर केलं जाईल? त्याची तारीख तसं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाक. एक लक्ष्मण नाके यांनी म्हटलंय की जरांगी पाटील हे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यामुळे राजेश टोपे असो किंवा रोहित पवार आम्ही त्यांना हरवणार. आता कसं म्हणजे राज्यामध्ये खूप जण हरवणार ही भाषा वापरायला लागली. आपल्याला काय माहित नाही बाबा हाकींचे भाग कितपर्यंत जाईल आणि एक न बोललेलं बरं. या नवीन गव्हर्नमेंटने शिवनेरी बसमध्ये हवाई सुंदरी सारखी आता पहिल्या बसचे पाटे सस्पेन्शन वगैरे व्यवस्थित करा. हवाई सुंदरी हालत नाहीत हवेमध्ये, इथे बसमध्ये ती सुंदरी झालायची. अजित पवार म्हणतात दिवाळीला 3000 रुपये दिवाळी म्हणजे ओवाळणी म्हणून गिफ्ट देणार लाडक्या बहिणी. असं आहे की हे सगळे दिवाळी म्हणजे लगेच 14 दिवसांनी इलेक्शन, ते 3000 पाकिटात द्यायचे, ते 3000 असे द्यायचे. त्याच्यात काय मोठे यांना मतं विकत घेतल्याशिवाय काही जमणारच नाही. एकीकडे गडकरी साहेब बोलतात की ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. आम्ही नाही बोलत, गडकरी साहेब बोलतात कारण का योजना चांगली आहे. पण गडकरी स्वतः म्हणतात की या योजनेमुळे महाराष्ट्राचं काहीच खरं नाही. स्वतः अजितदादा म्हणतात कुठल्या योजना जर कॅबिनेटमध्ये आल्या की पैसेच नाही द्यायला, याला पैसे कुठून आणायचे. अशी स्वतःच्याच सरकारमध्ये तिजोरीत पैसा नसल्याची खात्री स्वतः अजितदादा देत आहेत. याच्यात काय बोलायचं. उदय सामंत पण म्हणतात की महिलांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यावं, आम्ही त्यांना गिफ्ट देतो, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात. म्हणजे तेच आहे ना, मी जे काय म्हटलं ते खोटं आहे का. मी थोड्या स्पष्ट शब्दात म्हटलो की आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही आम्हाला द्या. रिटर्न गिफ्टचा अर्थ काय असतो की मी तुला गिफ्ट दिली, तू मला गिफ्ट दे. आता गिफ्ट म्हणजे काय तर मला मत दे. मी थोड्या क्लिअरली बोललो की हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालू आहे. काल आणि आज अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले खचून जाऊ नका. म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना कुठेतरी मनातनं वाटतंय की भाजपचे कार्यकर्ते मनातनं खचलेत. हे म्हणजे हे कारण देणं हे महाराष्ट्रासाठी खूप इशारा देणार आहे की भाजप मरगळलेल्या परिस्थितीत भाजपमध्ये एक अवकळ आलेली आहे आणि 2 म्हणजे 2 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक चालू असताना अमित शहांना इथे येऊन बसावं लागतं. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा इशारा आहे. बरं सर, राजकीय प्रश्न आहे. वीर सावरकर यांची स्तुती केली सुशील कुमार शिंदेंनी आणि ते म्हणतायत की ते विज्ञानवादी आहेत. वीर सावरकरांनी जातीयवाद संपवण्यासाठी केलेल्या कार्याचा मला नेहमीच आदर वाटतो. प्रत्येकाला आपापली मतं आहेत ना. सोशल आणि हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग हे प्रत्येकाचं समान असेल असं काही सांगता येत नाही. सर अरे आगे ही हूँ भाई. 30 जागांची मागणी तुमच्याकडनं केलेली आहे तुमच्या पक्षाकडनं. ऐसा है कि हमारा सबसे पहला ये है कि महाविकास आघाड़ी मजबूती से लड़ना चाहिए. सीट कम मिले ज्यादा मिले उसके ऊपर कोई अलग नहीं होना चाहिए. देश बड़ा है, पार्टी बड़ी नहीं है. पार्टी छोटी हो जाए चलेगा लेकिन देश बड़ा होना चाहिए. जो लोग देश के संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं, जो लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को परेशान कर रहे हैं, ऐसे लोगों को हटाने के लिए समाजवादी पार्टी पूरी ताकत के साथ एनडीए के साथ खड़ी है. हम 12 सीट मांग रहे हैं लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. मुंबई में किती जागा लढणार आहे कारण अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं. महाविकास आघाड़ी हम सब एक मिलकर लड़ेंगे और सांप्रदायिक शक्ति को हराएंगे. म्हणजे तुमच्याकडनं आडमुठी भूमिका नसणार आहे याच्यामध्ये. रोकने वाली भूमिका नहीं. नहीं हम जो है ना आप रुकेंगे नहीं, मतलब नाराज नहीं होंगे. हम नाराज, हम इसके पर नाराज होंगे. हम खुश होंगे जब हम सांप्रदायिक शक्तियों को हराएंगे. हमने कहा ना कि पार्टी छोटी हो जाए चलेगा, ये जवाब मिल गया पहले आपको. पार्टी छोटी चलेगा लेकिन देश बड़ा होना चाहिए. लोगों को, सारी पार्टियों को, मैं महाविकास आघाड़ी में जितने लोग हैं मैं सबसे निवेदन करना चाहता हूं कि कोई भी सीट के ऊपर झगड़ा मत करो, सब मिलकर लड़ो. सब 288 सीट सब अपनी समझो और मेहनत करो. सब सेक्युलरिज्म का प्रचार लहराओ और चुन कराओ. नहीं वो बिजनेस कर रहा है, बस बाप काफी है. अजित पवार कह रहे कि मैं मेरी पार्टी में जितनी भी सीटें मिलेंगी 10% आप मुसलमानों को उम्मीदवार बनूंगा, टिकट दूंगा. असली चेहरा है कि नकली चेहरा है? अब ऐसा मुझे बता दो कि मुसलमानों को टिकट देंगे और वो बीजेपी के साथ हैं,
तो मुसलमान वोट देगा क्या उनको? उनकी गलत फहमी है। वो समझते होंगे कि अभी ये उनकी पार्टी का एक आदमी है, उसने कहा कि 5 करोड़ रुपया दूंगा खड़े हो जाओ, 5 करोड़ दूंगा खड़े हो, आदमी ढूंढ रहा है। वो लोग कह रहे हैं कि हम टिकट मांग रहे हैं कांग्रेस से, हमें मिला तो लड़ेंगे, नहीं तो नहीं लड़ेंगे। आप भूल जाओ कि हम आपकी पार्टी से लड़ेंगे, हमको 5 करोड़ नहीं 50 करोड़ भी दोगे तो आप पार्टी से नहीं लड़ेंगे। नहीं, लेकिन और सेकुलर वोट नहीं मिलेगा, अजीत पवार साहब को अच्छी तरह मालूम है। नहीं, लेकिन उनके ही मित्र पक्ष के जो नेता है वो कहते हैं कि हम मस्जिद में चुन चुन के मारेंगे, तो इस विधान को कैसे इसीलिए तो हम कह रहे हैं महाविकास अघाड़ी को मजबूत करके चुन कराएंगे, एक एक को जेल भेजेंगे। मुंबई में सब अजीत पवार जो है सब अपने जो उम्मीदवार है वो सब मुस्लिम देने वाली चर्चा अभी चालू है। 10% वोट सीटें देने का उन्होंने लोगों सरकारला सत्तेतून उतरवायचे गिफ्ट बहीण देणार आहे असं नाना पटोले यांनी टोला लावलाय। ते म्हणाले, निवडणूक रणनीतीचे काम सुरू आहे, छोट्या मित्र पक्षांनाही चर्चा सुरू आहे, दसऱ्यापर्यंत आमचं बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल। प्रश्न विदर्भाचा नाहीये, हा वाद कुठेच नाहीये, आम्ही वस्तुस्थिती मांडतोय। मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता आहे, विधान भवनातही हा प्रश्न मांडलेला आहे। उदय सामंत वक्तव्य रिटर्न गिफ्टवर बोलताना ते म्हणाले, सत्तेतून उतरायचे गिफ्ट बहिणी देणार आहेत। आधार पर महाराष्ट्र में 64,000 महिलाएं वो लापता है। सरकार अगर इस तरह की बहनों की अगर चिंता ये सरकार को नहीं है, ये महिला कहाँ पर है इसकी खबर भी अगर सरकार को नहीं है, तो ये सरकार महिला महाराष्ट्र में किस तरह की असुरक्षितता है, छोटे लड़कियों की क्या असुरक्षितता है, इसके बारे में सरकार चिंतित नहीं है। और वोट की राजनीति करते समय में उसी बहना को लाडली बहना बोलते होंगे, तो ये सरकार वोट की राजनीति कर रही है, स्पष्ट है। कल जो है मुख्यमंत्री से भी मिले, उद्धव जी से भी मिले। देखो वो लोग किससे मिले क्या मिले, क्योंकि उद्योगपति की सरकारें है, उद्योगपति मिलेंगे, इनको गरीब आदमी तो नहीं मिलेगा। कल आपने देखा होगा कि सोयाबीन का किसान, उसके सोयाबीन को दाम नहीं मिलता करके वो कल मंत्रालय के सामने में सोयाबीन डाल के गया है, उसकी चर्चा होना चाहिए। लेकिन ये सरकार उद्योगपतियों की सरकार है, तो उद्योगपति इनको मिलेंगे। जो किसान आज उसके फसल को दाम नहीं मिलता, उससे ये सरकार से बात करने को भी सरकार शर्माती है। सरकार को किसानों के पसीने की बदबू आती है, और इसलिए जो उद्योगपति है उनसे ये लोग मिलेंगे, किसान और गरीब से थोडी मिलेंगे। उदय सामंत यांनी महिलांकडे रिटर्न गिफ्ट मागितले, आम्ही तुम्हाला गिफ्ट दिले, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात रिटर्न गिफ्ट द्या। मताचं राजकारण करतात आहे, बहिणीला दिलेलं पण त्याला महागाई वाढवली आणि बहिणीकडून जास्त लुटलं, त्याचं उत्तर या लोकांना निवडणुकीत द्यावं लागेल। आणि बहिणी यांना असं गिफ्ट देणार आहे की हे सत्तेचा जो माज या लोकांना आलेला आहे, हा माज यांना सत्तेतून उतरून बहिणी उतरवणार आहे, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे। आम्ही निवडणुकीची रणनीतीचं काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं, आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू, आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत एक असं पूर्ण नेता येईल। त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। अद्याप कायम आहे, क्रीडाच नाही, 288 लढायचे आहेत। मोठा भाऊ असणार का? ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातात। विदर्भामध्ये काँग्रेसचा मोठा भाऊ असेल, आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार आहे। प्रश्न सुटलाय, विदर्भातल्या जागांचा प्रश्न सुटलाय, सगळीकडेच म्हटलं ना, आम्ही 288 जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत। त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही, आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही, वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे। कुमार शिंदे यांनी सावरकरांची स्तुती मी काय बोलले ते मला माहिती नाही। लेडीज तुम्ही कॅम्पेन चालू केलाय, सत्ताधारी असं म्हणतायत
की लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं कटकारस्थान तुमच्याकडे चालू झालं? आम्ही आरोप नाही केले, वस्तुस्थिती मांडलेली आहे. सरकार आहे त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे. आम्ही हे काही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे. चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं, या सरकारने अनेकदा दाखवलेलं आहे. पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत, ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला. त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही, यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही, आम्ही महाराष्ट्र लुटला, बहिणींना लुटलं, शेतकऱ्याला लुटलं, तरुणांना लुटलं, गरिबाला बर्बाद केलं. आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे मटकतात आहेत हे लोक आपल्या भाषेमध्ये, त्यांना आता त्याच्यातही काही नाही. बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला थोडं दिलंय आणि महागाई वाढून आमच्याकडून लुटायला सुरुवात तुम्ही केली, असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे. दाजीचं काय, आमच्या मुलांचं काय, ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे. त्यामुळे यांचं फेल्युअर विरोधकांवर टाकायचं हा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सत्तेमध्ये लोक करतात. 3000 रुपये दिवाळीमध्ये देणार असं अजितदादा म्हणतात, दिवाळीची ओवाळणी म्हणून बहिणींना देणार. मला हे कळत नाही, तुम्ही तेलावर, खायच्या तेलावर 135 रुपये भाव वाढवले, तुम्ही सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली, तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं. म्हणजे तुम्ही 1 रुपया देता आणि 10 रुपये बहिणीकडून काढतात आहे, त्या बहिणीला कळतं ना. तुम्ही बहिणींना अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ. तोफीची सलामी देऊन सकाळी घटस्थापना करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज झाली आहे. 9 दिवस अंबाबाई देवीच्या बांधल्या जातात विविध स्वरूपातील सालंकृत पूजा. रोज अंबाबाई देवीची पालखी मंदिर प्रदक्षिणा करत असते. पंचमीला अंबाबाई देवीचे सखी त्र्यंबोली देवीची भेट होत असते. अष्टमीला अंबाबाई देवीच्या पालखीचं नगर प्रदक्षिणा होत असतं. देवीची पूजा कशा पद्धतीने असणार आहे पुढचे काही दिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन? शारदीय नवरात्रोत्सव 2024 याची आपल्या देवस्थान समितीच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि आताच सकाळी 8:30 वाजता तोफेच्या माध्यमातून मंदिरातील घटस्थापना झाल्याचा संदेश सर्व कोल्हापूरपर्यंत पोहोचलेला आहे. अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक विधी आपल्या 9 दिवसात आपण केले जातात. रोज संध्याकाळी नवरात्रीच्या 9 दिवस देवीची पालखी निघते आणि पंचमीला ही पालखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला टेमलाई मंदिर येथे जाते. त्यानंतर अष्टमीला आपली नगर प्रदक्षिणा असते आणि दसऱ्या दिवशी ही देवीची पालखी दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला जाते. या सर्वांची तयारी आपण करत आहोत. त्याचबरोबर देवीच्या भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यासाठी आपण दर्शन मंडप सुसज्ज केलेला आहे. पावसाची आणि उन्हाची दोन्हीची तीव्रता जाणवू नये म्हणून आपण शेतकरी संघाच्या हॉलमध्ये दर्शन व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची, टॉयलेटची सगळी व्यवस्था आपली सुसज्ज आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात अग्निशमन यंत्रणा आणि इतर सर्व CCTVच्या माध्यमातून जेवढं देखरेख करता येईल तसे 116 CCTV आपण सज्ज केलेले आहेत आणि आपली आता आजच्या घटस्थापनेच्या तोफेपासून नवरात्राची सुरुवात झाल्याचं आता सगळ्यांना पर्यंत जाहीर झालं. आपल्या अनुभवानुसार या 9 दिवसात 25 ते 30 लाख भाविक या अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. ठराविक दिवसात म्हणजे शुक्रवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील, अष्टमी या दिवशी प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळं दर्शनात सातत्य राहावं आणि सुरळीत राहावं यासाठी आपण त्या अंदाजानुसार प्रयत्नशील आहोत. भाविकांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपले मौल्यवान दागिने त्याचबरोबर वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन येताना आपण सर्व ती दक्षता बाळगावी जेणेकरून सुलभ दर्शन आपल्याला घेता येईल. आपण शक्यतो आपल्या पूर्ण पारंपरिक पद्धतीनं या सोहळ्यात भाग घेत असतो.
त्यामुळं आपण प्रत्येक वेळी आवाहन करत असतो आणि प्लॅस्टिक सारखा घातक पदार्थ वापरू नये आणि मंदिराच्या परिसरात हे होऊ नये म्हणून आपण सातत्यानं आवाहन करत असतो. नमस्कार. आज दिनांक 3/10/1924 शारदीय नवरात्र उत्सव श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं नवरात्र उत्सव आजपासून 9 दिवस चालू झालेला आहे. घटस्थापना करवीर निवासाची घटस्थापना ही मुनीश्वर घराण्याचे हक्कदार पुजारी व आमचे खातेदार श्री शेखर व सौ स्मिता शेखर मुनीश्वर यांच्यामार्फत घटस्थापना झालेली असून नवरात्र उत्सव नवमीपर्यंत चालू राहणार आहे. 9 दिवसाच्या 9 विविध रंगातील पूजा या वेगवेगळ्या असून वेगवेगळ्या पूजा ज्या त्या वेळेला सांगितल्या जाते. नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, संभाजी भिडे यांनी ठणकावले. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिव प्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे. नवरात्र उत्सवातील दांडिया हा प्रकार देखील चुकीचा आहे, पण आम्ही नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही असं संभाजी भिडे यांनी ठणकावलंय. तर आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक आणि मिरवणुकीसाठी राबवले जात असल्याची खंतही भिडे यांनी बोलवून दाखवली. 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चीनी भाई भाई अशा घोषणा देणारे पंतप्रधान देशाला मिळाला यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही असं देखील भिडे म्हणाले. नवरात्राचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही. काही माता भगिनी स्वाभाविक आहे, त्यांना वाटणं येणं 5 वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता दौडी. त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता दौड काढायची. ह्याच्यात नाही यायचं. याचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करू द्यायचं नाही. ह्या कार्यक्रमाचं आज सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवले जात आहे. आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता दौडीचा. मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस आम्ही जनावर आणि आमच्या पाठीवर हाकत चाललेत गुराखी असे पोलीस लोक आहेत. आम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे. ही दुर्गा माता दौड आहे. चालला चालला लमानांचा तांडा एका गावाहुनी दुसऱ्या गावाला असा प्रकार नाहीये. पळलंच पाहिजे सगळ्या जमावात. असो, आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय आहे? जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. जगामध्ये 187 राष्ट्र आहेत. त्यापैकी 1 नाही 2 नाही 3 नाही 76 राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली. अरे आता एवढ्यात 60-62 वर्षापूर्वी तर चीन काय त्या फडव्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं. 34 डिव्हिजन सैन्य घेऊन 1 डिव्हिजन सैन्य म्हणजे 24,000 सैनिक. प्रत्येक सैनिकाच्या हातात AK-47 AK-56. आणि काय झालं काय? 22 ऑक्टोबर 1962 ला आक्रमण झालं. पुढे 22, 23, 24, 25, 26, 27, 28 7 दिवसात हिंदुस्थानचे 59,000 सैनिक मारले गेले. ते पाठलाग करतायत आणि आपण गांडीला पाय लावून पळतोय. हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं. हिंदी चीनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला. ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही. हिंदू मुस्लिम भाई भाई असे निखट शत्रू वैरी गनीम कर्तनकार त्यांना भाऊ आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी
हिंदूंच्या सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण, परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय, अयोग्य काय, उपकारक काय, मारक काय, हिंदूंना कळत नाही. मूर्ख प्रजा. आपल्याला कोटमगावच्या जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ. येवला तालुक्यातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती असं त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन महापूजा आरती करण्यात आली. घटी बसणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनाकरता छत्रपती संभाजीनगर, नगर, धुळे, नाशिकसह इतर राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नवरात्र काळात दर्शनासाठी येत असतात. घटस्थापनेच्या दिवशी पहिल्याच माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी बघायला मिळाली आहे. ट्रस्टच्या वतीने काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? यात्रा उत्सव कसा असतो? काय काय व्यवस्था? आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य, कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय रमेशगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला. या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये, किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे. घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे, तसंच राहण्याची व्यवस्था आहे. आणि 9 दिवस इथं धार्मिक कार्यक्रम, देवी भागवत कथा, रोज कीर्तन, भजन इत्यादी कार्यक्रम चालतात. बाकी CCTVच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम, तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो. मंदिर 24 तास खुलं राहील. भाविकांना नम्र विनंती, आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीनं विनंती. काय नियोजन असणार आहे? कसं? उपस्थित बंधू आणि भगिनी, आज शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे. समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आताच या ठिकाणी घटस्थापना, ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा, वरुणाची पूजा याचा सांग होऊन आताच देवीची आरती झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या देशभरात ही शारदीय नवरात्रचा उत्सव होत असतो. त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो. आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कोटमगावची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे. आणि अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना, देवीची आराधना, देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदीय नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे. आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा 9 दिवसाचा उत्सव. आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद. आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद. आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि ट्रस्टी यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वार धन्यवाद. आजपासून नवरात्र उत्सव, एकविरा देवी मंदिर सजले. आज घटस्थापना, 9 दिवस विविध कार्यक्रम. धुळे येथील एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आजपासून 12 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मध्यरात्री मातेचा शाज शृंगार केला असून दुपारी विधिवत पूजा करून घटस्थापना होईल. तसंच नवरात्र उत्सवाच्या काळात 24 तास मंदिरे खुले असणार आहे. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ श्री एकविरा देवी मंदिर
येथे अश्विन नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. अश्विन नवरात्र उत्सव हा आजपासून तर थेट पौर्णिमेपर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमा उत्सवापर्यंत हा 15 दिवस चालणारा उत्सव आहे. या उत्सवात मंदिराच्या प्रशासनातर्फे अनेक धार्मिक सामाजिक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला आई भगवती 56 भोग अर्पण करून रात्री भजन संध्या जागरणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दिनांक 8 पासून तर 11 तारखेपर्यंत आई भगवतीच्या दरबार नवचंडी यज्ञाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल. सामुदायिकरित्या पाठ देखील या ठिकाणी होतील. सामुदायिकरित्या कुमारिका पूजनाचा कार्यक्रम होईल. सामुदायिकरित्या सवासण पूजनाचा कार्यक्रम असा वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्याप्रमाणे होईल. ही खानदेश कुलस्वामिनी असून 250 कुळांची कुलदैवत आहे आणि नवसाला पावणारे असा ख्याती आहे आणि हे जवळ 500 ते 700 वर्षाचं पुरातन मंदिर आहे. या नवरात्र उत्सवानिमित्ताने सर्व भाविकांनी आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा. आई भरभरून आशीर्वाद देते आणि पूर्ण आपलं हे करते. तरी आशीर्वाद घेऊन आई भगवती चरणी प्रार्थना करावी. धन्यवाद. हवा द्या चला दुसरं पण मग अमित शहानी असं जाहीर केलंय की 2029ला भाजपची सत्ता ती बी स्वबळावर येईल. म्हणजे 24 सोडलं तर पुढच्या 25 पर्यंत तुम्ही नसणार असं त्यांनी आकडे पाहिलं. आता ते कमून स्वबळावर ते कुणाच्या सोबत राहणार पण नाही असं त्यांनी नका करू. आपल्याला काय समजा काय आपल्याला काय कुणी निसपुरी राहा कुणी लग्न करा आपल्याला काय करायचं. एकटे राहायचं सवय असते काही त्याला दोघं राहा तिघं करा आपल्याला काय घेऊन नाही. तुम्ही 5-5 जणात जरी राहिलात एकामेकात तरी आम्हाला काय बाबा दुःखत नाही ना काही. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला निष्पुरी राहा किंवा राहू नका किंवा लग्न करा ना. ज्याचा त्याचा विषय असतो. त्यांना एकटं राहा वाटत असेल तर एकटं राहा. लय मोठ्यानंतर राहायचं लय मोठ्या भळक्यात राहा. आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. पण एक हे असं लोक म्हणतात ते ऐकून मी आणि मलाही बी चांगलं माहिती. त्यात थोडं हरियाणात आता लक्षातच येईल. पण तरीही सांगतो जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील म्हणजे पिछाहट ज्या वेळेस होईल त्यांची त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घुसते. ही एक त्यांचा पायंडा आहे. ही एक त्यांचा पायंडा आहे ते घुसते. पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायानं जायला लागेल. ते बाकीकडे तुम्ही काय केलं काय डावं टाकले. तुम्ही जिथं गेला तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी. असं जे ऐकूयात बातम्या आहेत असू शकतात. महाराष्ट्रात ना जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायानं वापस लावणार. त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते. आता तुम्ही पण येत अमित शहा साहेब आणि 2 जण आहेत यावेळेस. असू द्या गणित बिगडीत परतीच्याच पायानं वापस लावेल. हो मराठ्यांच्या जर आचारसंहितेच्या आत मागण्याची अंमलबजावणी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते. नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकवी की हे गेल्यावर उलट जास्त पडत नाही दाखविले ना नाव बदलावली. नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा. फडणवीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड साहेब येते एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं समाजाला नाही जायचं. आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले तेवढं दे. साहेबांना तुम्ही समजून सांगा फडणवीस साहेबांना तेवढे मात्र अंमलबजावणी नाही का. तुम्ही जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्याच आमचे लकला राजकारण तुम्हाला आम्ही खुशाल निवांत राहतो तुम्ही तुमचं निवांत राहा. नाही दिलं तर एक शब्द सुद्धा थोबाडतून काढायचा नाही. त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बॉम्बलायचं बी नाही मग माझ्या नावावर. आणि भाजपात मराठी राहत नसते म्हणून दरेकर साहेबाचं 2दा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि मजात तुमचं तुम्ही राजकारण करा. आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. धन्यवाद. त्यांचा सन्मान करणं एक समाजाचा लेकरू म्हणून आणि प्रामाणिकपणे काम करतोय मी. एवढ्या मोठ्या प्रवाह मला सगळ्यांना भेटावं लागतं. कारण मी आता ते जर आमचा द्वेष करत नाही तर आम्ही त्यांचा का करावं. त्याला काय लपवायचं कशामुळे लपवायचं काय संबंध. फक्त खूप अनेक वर्षापासूनची इच्छा होती की एक दसरा मेळावा होणं गरजेचं
आणि ते घेतलं म्हणून दम निघत नाही. हे कधी येतोय कधी येतो, जसा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तोच उत्साह भरलेला. चला आता एक दिवस कामं नाही करायचे, कोणी शेतात आहेत, नोकऱ्याला आहेत, कोणी कशाला आहेत, सगळे कामं सोडू चला आपण दर्शन घेऊ, तिथं आशीर्वाद घेऊ, देवदेवतांच्या पाया पडू. कारण ते 3.5 मुहूर्तापैकी तो एक पवित्र पीठ येते, काय 3.5 शक्तिपीठांपैकी. त्यामुळं आपण सगळेजण एकत्र यायलो, तो आनंद आहे, ते आनंद व्यक्त करतोय. आम्ही थोडं राजकीय, तुम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. सोबतच तुम्ही निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही द्विधा मनस्थिती आहे. मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे, तर याबाबत थोडं खुलून सांगा ना आम्हाला, काय भूमिका आहे? नाही पाडायचं, पुढे पाडायचं नाही, उभा करायचं दोन्ही नाही. बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे. पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. आमचं ते आता शेवटी त्या प्रवाहात जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही लागते. पण मला एक आशा आहे, मी आज पहिल्यांदा हे शब्द बोलतो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाही अशी आम्हाला मराठ्यांना आशा आहे. ते मराठ्यांशी दगाफटका करणार नाही, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे आम्हाला. 100% फडणवीस साहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री. असं त्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही. त्याचं कारण असं, मी लोकसभेच्या आधीही सांगितलं होतं, सरकार निवडणुका घेणार नाही. मी लोकसभेच्या आधी सांगितलं घेणार. जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डावून तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. हे दोन्ही सांगितलं. आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असतो हे मी त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं, म्हणून जे व्हायचं ते झालेलं आहे. म्हणून आताही परत सांगितलं आपण की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावण्या फडणवीस साहेब करा. तुम्ही जर नाही केलं, तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे. आपण जेवढे काय गणित जोडले, मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळेची सगळे फेल केले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आलेला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार. याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल आपण. त्यामुळं फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं